लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की ढगांच्या वर स्वर्ग आहे. कदाचित हाच तो स्वर्ग दुर्गेश्वर रायगड. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी श्रीमान रायगड. हा पुण्यापासून 125 किलोमीटर तर मुंबईपासून 170 किलोमीटर लांब आहे. जेव्हा वाटतं ना आयुष्यात सर्व काही संपलंय, तेव्हा गाठायचा तो हा रायगड. ऊन, वारा, पाऊस अशा असंख्य संकटांना तोंड देत 350 वर्षानंतरही त्याच थाटात उभा असलेला रायगड बघायचा आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि परत एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करायची. तर या रायगडला शिवकाळामध्ये वरती जाण्यासाठी नाणे दरवाजामधून फक्त एकच वाट होती आणि गडाच्या दुसऱ्या बाजूला दक्षिणेला अजून एक दरवाजा आहे, वाघ दरवाजा. ज्यावेळी 1689ला जुल्फिकार खानने रायगडला वेढा घातला होता, त्यावेळी राजाराम महाराज याच वाघ दरवाजातून निसटले होते. सध्या गडावरती जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. पहिला रोपवेचा मार्ग, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा हा चित दरवाजा. चित दरवाजा आणि नाणे दरवाजा या दोन्ही पण वाटापुढे महादरवाजाजवळ एकत्र येतात. लोकमान्य टिळकांनी 1886ला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थापन केलं होतं. याच मंडळाने ही रोपवे आणि ही खूप लढा बुरुजापासून पायऱ्यांची वाट सुरू केली. वसंत काळे जे एक खूप मोठे लेखक आहेत, त्यांनी लिहिलं की रायगड पाहायचा असेल तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही. रायरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रायगडचा इतिहास फार जुना आहे. इसवी सन 12व्या शतकापासूनचे अवशेष या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात. इसवी सन 12व्या शतकामध्ये देवगिरीचे यादव हे महाराष्ट्रात आले. त्यांनी या गडाचे सर्वात आधी रायरी असे नाव ठेवले. त्यानंतर 14व्या शतकामध्ये रायरी निजामशाहीकडे गेला आणि त्यानंतर आदिलशाहीकडे गेला. स्वराज्यात येण्यापूर्वी हा रायरी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. चंद्रराव मोरे हे आदिलशाही सरदार होते. महाराजांना वाटले की चंद्रराव मोरे हे आदिलशाहीसाठी काम करत आहेत. ते स्वतः मराठा सरदार, ते जर स्वराज्यात सामील झाले तर फार बरं होईल. म्हणून त्यांनी तसं चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहिलं की तुम्ही स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळून स्वराज्य मोठे करू. परंतु चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिले की तुम्ही कसले राजे, जावळीचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी महाराजांनी आपले सैन्य घेऊन जावळीच्या खोऱ्यामध्ये चंद्रराव मोरेवर हल्ला केला. यामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे याच्याकडून मारला गेला. त्यामुळे आपण मारले जाऊ या भीतीने चंद्रराव मोरे हा महाराजांना शरण आला आणि 1656 साली रायरी हा स्वराज्यामध्ये सामील झाला. पुढे महाराजांनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले. आता हा जो समोर दिसतोय हा गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे. या महादरवाजाचं बांधकाम जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला गोमुख पद्धतीचं पाहायला मिळतं. कारण याचा फायदा असा की पूर्वीच्या काळी दरवाजा तोडण्यासाठी मोठमोठे ओंडके दरवाजावरती आणून आदळले जायचे किंवा लांबून दरवाजावरती तोफांचा मारा केला जायचा. त्यामुळे या महादरवाजाचं बांधकाम आपल्याला गोमुख पद्धतीचं पाहायला मिळतं, जेणेकरून जरी तोफांचा मारा केला तर ते बुरुजांवरती आदळतील आणि महादरवाजा शाबूत राहील. आता या महादरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात, ज्याला जय आणि विजय अशी नावं आहेत. हिंदू पुराणानुसार जय आणि विजय हे श्री विष्णूचे द्वारपाल आहेत. त्याचप्रमाणे हे 2 बुरुज या गडाचे रक्षक आहेत, म्हणून याला जय आणि विजय अशी नावं दिली आहेत. त्यानंतर या महादरवाजाच्या वरती आपल्याला 2 कमळे पाहायला मिळतात. ही लक्ष्मी आणि सरस्वती देवीचे प्रतीक आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती दोन्ही बाजूला सिंहासारखा प्राणी पाहायला मिळतो, त्याला शरभ म्हणतात. हा सिंहापेक्षाही बलवान एक काल्पनिक प्राणी आहे आणि त्याच्या पायाखाली हत्ती चिरडलेला दाखवलेला आहे. इथे हत्ती हा त्याकाळी ज्या माजलेल्या इतर सल्तनी होत्या त्याचं प्रतीक आहे. त्यांच्यावरती महाराजांनी कंट्रोल ठेवला होता त्याचं हे प्रतीक आहे. हा जो लहान दरवाजा दिसतोय तो फक्त माणसांच्या ये-जा करण्यासाठी उघडला जात असायचा आणि जर महाराजांची पालखी किंवा इतर कोणी ज्यांना पालखीचा मान होता त्या पालखी आल्या तरच फक्त हा मोठा दरवाजा उघडला जात होता. या दरवाजामधून आतमध्ये गेलं की दोन्ही बाजूला छोट्या खोल्या आहेत. या ठिकाणी पहारेकरी बसायचे. आता इथून सरळ या झाडामधून एक वाट जाते. तो पहिला पालखीचा रस्ता होता जो सरळ राजवाड्यापर्यंत जातो आणि आपण ज्या वाटेने निघालो ही सरळ बाजारपेठेमध्ये निघते. इथे हा आपल्याला लोखंडी खांब दिसत आहे. आता याच्याबद्दल निरनिराळे मतप्रवाह आहेत. कोणी म्हणतं हा मल्लखांब आहे, कोणी म्हणतं की हा घटिका यंत्र म्हणजे वेळ मोजण्याचे यंत्र आहे, कोणी म्हणतं हा ध्वजस्तंभ आहे
काहीही असो, परंतु सध्या याची बरीच झीज झालेली आहे. या खांबावर काही अक्षरे कोरलेली आहेत, परंतु पोपडे निघत असल्यामुळे ती अस्पष्ट झालेली आहेत. दिल्लीतल्या लोहस्तंभाला जसं लाखो रुपये देऊन जपलं जात आहे, तसं याला सुद्धा जपण्याची गरज आहे, परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. इथून थोडं पुढं गेलं की डावीकडे हनुमान टाकी लागते. या ठिकाणी मारुतीची सुंदर मूर्ती आहे आणि पाण्याचे 3 टाके आहेत. आता इथून आपण थोडं पुढं आलो की उजव्या हाताला पहिला तलाव लागतो, तो हा हत्ती तलाव. इथे वरच्या बाजूला हत्तीखाना आहे. तिथल्या हत्तींना अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा वापर केला जात होता. हेनरी ऑक्सडेन हा इंग्रज अधिकारी ज्यावेळी राज्याभिषेकासाठी गडावर आला होता, त्यावेळी त्याने गडावर 2 विशालकाय हत्ती पाहिले. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की एवढे मोठे हत्ती गडावरती कुठून आले, कारण गडावरती यायला एकच वाट आहे आणि ती पण छोटी वाट आहे. त्यावेळी तिथल्या एका मावळ्याने त्याला सांगितले की ज्यावेळी हत्तीची पिल्ले छोटी होती, त्यावेळीच त्यांना गडावरती आणलं होतं आणि इथे गडावरती त्यांना सांभाळून मोठं केलं. हे जे समोर दिसतंय हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. ही गडावरची मुख्य देवता आहे. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचं नाव शिरकाई पडल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला मिळते आणि मंदिराच्या आतमध्ये पाठीमागे एक सतीशिळा दिसते. ही महाराजांची 3री पत्नी पुतळाबाई यांची सतीशिळा आहे. महाराजांचे निधन झाल्यावर पुतळाबाई सती गेल्या होत्या. रायगडावर कोणताही समारंभ करण्यापूर्वी या शिरकाई देवीची पूजा केली जाते व देवीचा गोंधळ केला जातो. हा जो समोर दिसतोय तो हत्तीखाना आहे. इथून थोडं पुढं गेलं की हे जे समोर मोकळं मैदान दिसतंय हा होळीचा माळ आहे. या ठिकाणी म्हटलं जातं की पूर्वी होळीच्या दिवशी मोठी होळी पेटवली जायची आणि त्यामध्ये मानाचा नारळ टाकला जायचा आणि जो कोणी तो नारळ काढेल त्याला महाराज सोन्याचे कडे द्यायचे. इथून जर मागच्या बाजूला गेलं तर नगारखाना, महाराजांचा महाल आणि कुशावर्त तलाव लागतो आणि समोर पुढच्या बाजूला बाजारपेठ लागते आणि बाजारपेठेच्या पलीकडे जगदीश्वराचे मंदिर आणि महाराजांची समाधी आहे. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला 22-22 अशी एकूण 44 दुकानं एकमेकांना जोडून आहेत आणि मध्यभागी 40 फूट रुंद आणि 700 फूट लांब असा प्रशस्त मार्ग आहे. या बाजारपेठेची उंची बघितली तर साधारणतः कमरेपर्यंत आहे, कारण म्हटलं जातं की त्या काळी घोड्यावरून बाजार केला जायचा, त्यामुळे घोड्यावर बसून खरेदी करता यावी म्हणून याची उंची जास्त आहे. काही इतिहासकारांच्या मते ही बाजारपेठ नसून तर ती नगरपेठ आहे, म्हणजे लोकांची वस्ती आहे असे काहींचे मत आहे. परंतु ही बाजारपेठ आहे की नगरपेठ आहे याचा कोणताही ठोस पुरावा कागदपत्रात आढळत नाही. पण सध्या तरी हा वास्तुसमूह बाजारपेठ या नावाने प्रसिद्ध आहे. ही जी उजव्या हाताला अवशेष आहेत या ठिकाणी ब्राह्मणांची घरे होती. समोर जगदीश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला कोळीम तलाव आहे. या जगदीश्वराच्या मंदिराला पूर्व आणि पश्चिम असे 2 दरवाजे आहेत. आपण आता निघालोय हा पश्चिम दरवाजा म्हणजे मंदिराचा मागचा दरवाजा आहे. या मंदिराचं बांधकाम जर बघितलं तर ते आपल्याला मुसलमानी शैलीतील पाहायला मिळतं. देवळाचा कळस हा एखाद्या मशिदीच्या घुमटासारखा आहे व चारी बाजूस छोटे मिनार आहेत. काहींच्या मते जर मुघली आक्रमण झालेच तर देवळाचे मुघलांपासून संरक्षण करण्याकरता त्याचे बांधकाम मुसलमानी शैलीचे बांधले. खालून गडावर तोफांचा मारा होताना मशिदीसारखे बांधकाम दिसते म्हणून मुघल मंदिरावर तोफांचा मारा करणार नाहीत असे काहींचे म्हणणे आहे. परंतु मला वाटतं की या मुसलमानी शैलीतील मंदिर बांधण्याचे एक तर्कशुद्ध उत्तर म्हणजे त्या काळी असलेला मुसलमानी स्थापत्यशैलीचा असलेला प्रभाव. पेडगावच्या बहादूरगडावरील भवानी मंदिर हे सुद्धा हुबेहूब मशिदीसारखे दिसते. त्याबरोबरच इतरही अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात ज्याचं बांधकाम मुसलमानी शैलीतील आहे. हा फक्त स्थापत्यशैलीचा असलेला प्रभाव आहे. मंदिराच्या समोर हा भग्न रूपातील सुंदर नक्षीकाम असलेला नंदी आहे. त्याचे तोंड मुस्लिम आक्रमणात भंग पावले आहे. या मंदिराच्या आतमध्ये गेलं की सभामंडपात एक गोल दगडी चौतरा आपल्याला दिसतो. या ठिकाणी 1980 पर्यंत एक दगडी कासव होतं, त्यानंतर ते गायब झालं. बाजूला एक हनुमंताची मूर्ती आहे. ही मूर्ती मूळची इथली नाही, कदाचित आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या कुठल्या तरी मंदिरातील ही मूर्ती असावी. मंदिराचा गाभारा प्रशस्त आहे. सध्याचे जे शिवलिंग आपल्याला दिसत आहे हे मूळ शिवलिंग नाही. ज्यावेळी हा किल्ला मुघलांकडे होता त्यावेळी ते शिवलिंग बेपत्ता झाले असावे. मंदिरातून बाहेर आलं की समोर दिसतो तो हा मंदिराचा मुख्य दरवाजा म्हणजे पूर्व दरवाजा. जर कधी रायगडावर आलात तर या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाल्याविना घरी परतू नका, कारण या पहिल्या पायरीवर कोरले आहे ती स्वराज्यनिष्ठा. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. रायगड स्वराज्यामध्ये आल्यानंतर महाराजांनी गडाच्या बांधणीचे काम हिरोजी इंदुलकर, जे त्यावेळचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते, त्यांच्यावर सोपवले. हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्षात गडावरती वेगवेगळ्या जवळपास 300 इमारती, 14 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या.
या बांधकामाला पैशांचा अभाव भासू लागला, म्हणून हिरोजींनी ही गोष्ट कोणापुढेही न मांडता आपला राहता वाडा जमीन विकून पैशांची कमतरता भरून काढली. या कामाबद्दल महाराजांनी हिरोजींचे तोंड भरून कौतुक केले. अशी अद्वितीय वास्तू तुम्ही बांधली, अगदी मनासारखी, किंबहुना त्याहूनही अधिक सुंदर रचना या रायगडाची तुम्ही केली आहे. मागा काय हवं ते हिरोजी, आज तुम्ही म्हणाल ते देऊ आम्ही. त्यावेळी हिरोजी नम्रपणे म्हणाले, एक विनंती आहे महाराज, या रायगडाच्या समोर जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे, त्याच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी. तेव्हा महाराज म्हणाले, अहो हिरोजी, तुम्ही या अगणित सौंदर्य असलेल्या वास्तूसाठी ना वतनदारी मागितली, ना पाटीलकी, ना जमीनदारी मागितली तर दगडावर नाव कोरण्याची परवानगी, असं का? महाराजांनी हिरोजींना विचारणी केली. त्यावेळी हिरोजी म्हणाले, राज, जेव्हा कधी तुम्ही रायगडावर असाल, या जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल, तेव्हा पायरी चढताना तुमच्या पदस्पर्शाने, पायधुळीने सतत माझ्या मस्तकावर अभिषेक होत राहील. या पूर्व दरवाजाच्या दक्षिण भिंतीवर एक संस्कृत शिलालेख लिहिला आहे. याचा अर्थ असा की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आनंद नाम संवत्सर ज्योतिराज मुहूर्त या ज्योतिषशास्त्रात अत्यंत कल्याणकारी मानल्या गेलेल्या मुहूर्तावर श्री शिवछत्रपती सिंहासनाधिष्ठित झाले. त्या दिवशी हा जगदीश्वराचा प्रसाद निर्माण केला गेला. चर्चेचा विषय असलेल्या या रायगडावर विहिरी, तळी, राजाच्या पसंतीस उतरलेली रम्य वने, घरे, वेदिका, स्तंभ, कुंभीगृह, गगनाला भिडणारे राजाचे राजवाडे अशा सुंदर वास्तू असलेल्या रायगडावर हिरोजीने निर्माण केलेला हा जगदीश्वराचा प्रसाद आकाशात जोपर्यंत चंद्रसूर्य तळपत आहेत तोपर्यंत असाच वैभवाने तळपत राहो. शिलालेख वाचून नजर उजवीकडे वळवावी आणि समोर नेटके शिल्प दृष्टीस पडावे. हे शिल्प म्हणजे श्री शिवछत्रपतींची समाधी. याच ठिकाणी महाराजांचे अंतिम संस्कार झाले आणि एक चिरेबंद अष्टकोनी चौतरा बांधला गेला. महाराजांच्या निधनानंतर 8-10 वर्षात रायगडावर इतक्या उलथापालथी झाल्या की छत्रे बांधण्याजोगी स्वस्तताच लाभली नाही. त्यानंतर किल्ला मुघलांकडे गेला, त्यामुळे अष्टकोनी चौतरा तसाच राहिला. पुढे महात्मा फुले यांनी 1870 नंतर या ठिकाणी समाधीचे बांधकाम व्यवस्थितरित्या पूर्ण केले. महाराजांना जसं अनेक आपत्तींशी आणि संकटांशी झुंजावं लागलं, तसंच या समाधीला सुद्धा अनेक आपत्तींशी झुंजून आपलं अस्तित्व टिकवावं लागलं. महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते. म्हटलं जातं की वाघ्या नावाचा महाराजांचा कुत्रा होता, त्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली. परंतु याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, कोणत्याही कागदपत्रात याचा उल्लेख आढळत नाही. वाघ्या कुत्र्याची समाधी हा मुद्दाच मुळात वादग्रस्त आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी साधारणतः 1936 मध्ये बांधण्यात आली. म्हटलं जातं की समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जी कमिटी उभारली होती ती जीर्णोद्धारासाठी देणग्या गोळा करत होते. त्यावेळी ते इंग्लंडच्या राणीकडे देणगीसाठी गेले असता त्यांना देणगी देण्यास नाकारले. त्यांना सांगण्यात आले की राणीचा टायगर नावाचा कुत्रा मेल्यामुळे राणी शोकात आहे, त्यामुळे देणगी मिळणार नाही. परंतु स्मारक कमिटीमधील लोक हुशार होते. त्यांनी होळकरांना सांगितले की योगायोग रायगडावर कुत्र्याची समाधी बांधू, राणीलाही बरे वाटेल व रायगडच्या जीर्णोद्धारास आपला हातभारही लागेल. हा प्रस्ताव त्यांना पटला व त्यांनी समाधीसाठी निधी दिला. हा निधी वापरताना कुत्र्याची समाधी बांधणे गरजेचे होते, म्हणून एक नवी कथा पसरवली की महाराजांचा कुत्रा होता, त्याने चितेमध्ये उडी मारली. टायगर हे नाव लोक स्वीकारणार नाहीत, म्हणून त्याचे नाव वाघ्या असे ठेवण्यात आले. या प्रकारे सर्वत्र आख्यायिका सादर करण्यात आली. मुळात या ठिकाणी महाराजांची पत्नी पुतळाबाई ज्या सती गेल्या होत्या त्यांची समाधी असायला पाहिजे होती, परंतु दुर्दैव. समाधीच्या मागच्या बाजूला पूर्वी घोड्याच्या पागा आणि लष्करी तळे होते. एकदम शेवटी डाव्या बाजूला लिंगाण्याचा पहारा आहे आणि त्याच्या पलीकडे लिंगाणा किल्ला आहे. उजव्या बाजूला भवानीचा कडा आणि भवानी मातेचं मंदिर आहे. जगदीश्वरापासून मागे आलो की सरळ पुढे टकमक टोक लागते. जाताना उजव्या हाताला एक दारू कोठारा आहे आणि खाली निसर्डीचा पहारा आहे. ही जी समोर दिसते ही टकमक टोकाकडे जाणारी वाट आहे. जाताना डाव्या बाजूला आपल्याला महादरवाजापासून टकमक टोकापर्यंत असलेली तटबंदी पाहायला मिळते. शिवकाळामध्ये या टकमक टोकाचा कैद्यांना कडेलोट करण्यासाठी वापर केला जात होता. मात्र शिवाजी महाराज होते तोपर्यंत कोणालाही या कड्यावरून कडेलोट करण्यात आलं नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र बऱ्याच पितुरांना इथून कडेलोट केले होते. या टकमक टोकाविषयी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ती कथा म्हणजे एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज दुपारी गडावर फेरफटका मारण्यासाठी आले असता टकमक टोकावर उभे होते. दुपारची वेळ असल्यामुळे एकाने महाराजांच्या डोक्यावर छत्र धरले. मात्र कड्यावर असलेला सोसाट्याचा वारा त्या छत्रामध्ये शिरला आणि पाहता पाहता तो माणूस छत्रासहित वर उडाला. यावेळी महाराजांनी त्यास छत्री न सोडण्याची सूचना केली. त्या व्यक्तीने छत्री घट्ट पकडून ठेवली होती. हळूहळू वाऱ्याचा वेग कमी झाला आणि तो माणूस छत्रीसहित एका ठिकाणी सुखरूप उतरला. तो माणूस जिथं उतरला तिथे निजामपूर नावाचं गाव होतं. मात्र या घटनेनंतर या गावात छत्री निजामपूर या नावाने ओळखलं जाऊ लागलं. हे छत्री निजामपूर गाव खाली जी दरी दिसते त्याच्या पलीकडे आहे
आणि इथे उजवीकडे खाली जे गाव दिसतंय हे रायगडवाडी गाव आहे. बाजारपेठेमधून नगारखान्याकडे जाताना होळीच्या माळाच्या उजव्या हाताला राजवाड्याच्या कडेला एक तलाव लागतो. हा गंगासागर तलाव आहे. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे राहिलेले पवित्र नद्यांचे पाणी होते ते या तलावात सोडले गेले, म्हणून याला गंगासागर नाव पडलं असं म्हटलं जातं. राजवाड्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा वापर होत होता. इथून समोर 2 मनोरे दिसत आहेत. या मनोऱ्याच्या उजव्या बाजूला पालखी दरवाजा आहे. हा थेट महाराजांच्या राजवाड्यामध्ये जातो. हा राजवाड्याचा मुख्य दरवाजा. आपण आता होळीच्या माळावरून थेट नगारखान्यामध्ये जाणार आहोत. आता हे जे समोर भव्य असे प्रवेशद्वार दिसत आहे हा नगारखान्याचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजावर सुंदर असे नक्षीकाम, दोन्ही बाजूला कमळाचे आणि शरप्राण्याचे चिन्ह पाहायला मिळते. या प्रवेशद्वारातून आत गेला की समोर दिसतो तो हा नगारखाना. राजधानी रायगडवरचा हा एक मूक साक्षीदार. आज जरी हा मूक असला तरी त्या काळात मात्र हा रोज गरजायचा. गडावरील हर एक सुखदुःखाची, आनंदाची घटना याने पाहिली. याच नगारखान्याने महाराजांना छत्रपती होताना पाहिले. महाराजांना न्यायनिवाडा करताना याने पाहिले. स्वराज्याच्या प्रत्येक जिंकलेल्या लढाईचा आणि अनेक वीरांच्या बलिदानाचा हा धगधगता साक्षीदार आज अबोल परंतु तितक्याच खंबीरपणे उभा आहे. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शिवभक्त सौरभ मोळावडे गारद देत आहे. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा विजय असो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज योगीराज राजा शिवछत्रपती महाराजांचं विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचं विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचं विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हिंदू धर्म की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. ज्या ठिकाणी आत्ता महाराजांची मूर्ती आहे तिथं आधी महाराजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 6 जून 1674ला महाराजांचा गागाभट्टांकडून राज्याभिषेक झाला. राजे छत्रपती झाले. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती अशी बिरदावली महाराजांनी धारण केली. प्रचंड मोठा उत्सव रायगडावर साजरा झाला. घोषणा झाल्या, नगाडे वाजले, गडावरून तोफा गडाडल्या. मराठ्यांचे राजे छत्रपती झाले. परंतु म्हटलं जातं की गागाभट्टांच्या आगमनापासूनच महाराष्ट्रात अनेक अनिष्ट गोष्टी घडू लागल्या. महाराजांची पत्नी काशीबाई मरण पावल्या. प्रतापराव गुजरसारखा मोठा सरदार नेसरीच्या छोट्या लढाईत मरण पावला. राज्याभिषेकानंतर 13व्या दिवशी राजमाता जिजाऊ मरण पावल्या. गडावरील हत्ती मरण पावला. म्हटलं जातं की सिंहासनावर अधिष्ठित होण्यापूर्वी सिंहासनास बळी देण्यात आला नव्हता. गागाभट्टांच्या उद्धटपणामुळे गडावरील शिरकाई देवी, वेताळ व हनुमान यांची पूजा झाली नाही. भूतपिशाच्यांना संतुष्ट केले नाही. सिंहासनावर आरूढ होताना मंत्र म्हटले नाहीत. त्यामुळे अनेक अनिष्ट गोष्टी घडल्या. त्यामुळे महाराज निश्चलपुरी गोसावी यांना भेटले व परत एकदा 24 सप्टेंबर 1674ला ललित पंचमी दिवशी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला. या नगारखान्याच्या मागच्या बाजूला राजसदर आणि राजांचा वाडा आहे. म्हटलं जातं की महाराजांचा वाडा 2 मजली होता आणि आतमध्ये लाकडी पलंग होता. महाराजांनी अंतिम देह सुद्धा याच ठिकाणी ठेवला. या वाड्याच्या उजव्या बाजूला महाराजांच्या अंघोळीची जागा असलेलं ठिकाण आहे आणि त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्या आहेत. वाड्याच्या बरोबर उजवीकडे जी जागा आहे तो आधी दप्तरखाना होता. महाराजांचे चिटणीस बाळाजी कावजी ते या ठिकाणी असायचे. दप्तरखान्यापासून आतमध्ये गेलं की समोर खलबतखाना लागतो. यामध्ये आतमध्ये एक छोटी खोली आहे. या ठिकाणी गुप्त चर्चा केली जात होती.
या खलबतखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये केलेली चर्चा बाहेर ऐकू येत नाही. या खलबतखान्यासमोरच आपल्याला 2 मनोरे पाहायला मिळतात आणि मनोऱ्याच्या समोर आपल्याला गंगासागर तलाव पाहायला मिळतो. सध्या हा मनोरा फक्त 2 मजली पाहायला मिळतो, परंतु म्हटलं जातं की पूर्वी हे दोन्ही मनोरे 5 मजली होते. राजवाड्यातून बाहेर पडलं की समोर राणीवासा आहे. उजव्या हाताला दिसतो तो पालखी दरवाजा आहे आणि डाव्या हाताला पुढे लागतो तो मेणा दरवाजा आहे. मेणा दरवाजा हा फक्त स्त्रियांसाठी होता. तिथून राण्यांची पालखी आणली जायची. सध्या जर तुम्ही रोपवेने आलात तर या मेणा दरवाजातून तुम्हाला आतमध्ये यावं लागतं. या राणीवशामध्ये एकूण 6 खोल्या आहेत. 6 मधील 4 खोल्या या एकमेकांना जोडून आहेत आणि 2 खोल्या स्वतंत्र आहेत. आता इतिहासतज्ञ आप्पा परब यांच्या मते पहिल्या 2 खोल्या आहेत त्या धान्य साठवण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी वापरल्या जात होत्या आणि बाकीच्या एकमेकांना जोडून असलेल्या 4 खोल्या या 4 राण्यांच्या होत्या. त्यांच्या मते त्यावेळी गडावर फक्त 4च राण्या होत्या, सोयराबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई आणि काशीबाई. आणि आत्ताचे रायगडावरचे जे गाईड आहेत ते सर्व 6 खोल्या या 6 राण्यांच्या होत्या असं सांगतात. या सर्व खोल्यांना बाहेरून दगडी बांधकाम होतं आणि आतमधून विटांचं बांधकाम होतं आणि वरती लाकडी छप्पर होतं. यामध्ये आपल्याला 2 रूम असलेल्या पाहायला मिळतात. यामधील बाहेरची रूम ही हॉल आहे आणि आतली रूम ही बेडरूम आहे. याच्या पाठीमागे आपल्याला दगडी शौचालय पाहायला मिळतात. राणीवशातून बाहेर आला की समोर धान्याचं भुयारी कोठार लागतं. यामध्ये धान्य साठवलं जायचं आणि पेशवाईमध्ये याचा कैद्यांना ठेवण्यासाठी वापर केला जायचा. या धान्य कोठाराच्या बाजूला दिसतायत हे सर्व अष्टप्रधानांचे वाडे आहेत. त्यावेळचे जे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते ते या ठिकाणी राहायचे. या मेणा दरवाजातून बाहेर पडलं की समोर रोपवे लागतो आणि उजव्या हाताला सरळ पुढे गेलं की हिरकणी टोक लागतं. किल्ल्यावरून खाली येईल ते पाणी आणि वर जाईल ती हवा, पण याला अपवाद ठरली ती हिरकणी गवळण. हिरकणी टोकाबद्दल एक कथा सांगितली जाते की हिरकणी नावाची एक गवळण गडावर दूध विकण्यासाठी आली होती, मात्र रात्र झाल्यामुळे गडाचे दरवाजे बंद झाले. आपल्या तान्ह्या मुलासाठी तिला घरी जाणे आवश्यक होते, परंतु रात्र झाल्याने गडाचे दरवाजे उघडणे शक्य नव्हते. त्यामुळे लहान लेकराच्या ओढीने ती या कड्यावरून खाली उतरली. दुसऱ्या दिवशी महाराजांना ही हकीकत समजताच त्यांनी तिला बोलावून घेतले, तिची विचारपूस केली व तिला साडीचोळीचा मान दिला आणि जिथून हिरकणी उतरली त्या ठिकाणी तटबंदी बांधली आणि त्याला हिरकणी बुरुज असे नाव दिले. आई आपल्या बाळासाठी काय करू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा हिरकणी बुरुज. रोपवेपासून डाव्या हाताला सरळ पुढे गेलं की समोर कुशावर्त तलाव लागतो आणि त्याच्या बाजूलाच हे छोटंसं महादेवाचं व्याडेश्वर मंदिर आहे. महाराजांनी त्र्यंबकेश्वरला असलेल्या कुशावर्त तलावाची प्रतिकृती म्हणून या तलावाची व्याडेश्वर मंदिरच्या अगदी समोर बांधणी केली आणि याला कुशावर्त नाव दिले. या तलावाच्या उजव्या बाजूला श्रीगोंदे टोक आहे आणि तलावापासून सरळ थोडं खाली गेलं की वाघ दरवाजा लागतो. या वाघ दरवाजाच्या बरोबर समोर दरीच्या पलीकडे पोटल्याचा डोंगर आहे
आणि वाघ दरवाजापासून अजून पुढे गेलं की दारू कोठार आणि पाण्याची 12 टाकी लागतात आणि तिथून पुढे गेलं की भवानी टोक आणि भवानी मातेचं मंदिर लागतं. भूषण कवीने रायगडचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. ते असे की शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतिस्थान केले. या किल्ल्यावरील शिवाजीचा दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात 3ही लोकांचे वैभव साठवले आहे. किल्ल्याखालील भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची म्हणजे उंबरठ्याचा भाग पृथ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. 24 मार्च 1680 रोजी महाराजांना प्रथम ताप आला. तो न निघता तसेच दिवस जाऊ लागले आणि 3 एप्रिल 1680 रोजी महाराज रायगडी कैलासवासी झाले. रयतेपायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला, मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळही थिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला. दुर्दैव एवढंच की महाराजांच्या मृत्यूची सारी खबरही संभाजी महाराजांना लागू दिली नाही. राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत यांना सोबत घेऊन राजारामला गादीवर बसवण्याचा कट केला. परंतु संभाजी महाराजांनी तो कट मोडून काढला आणि त्या तिघांना पण कैदेत टाकले आणि 20 जुलै 1680 रोजी संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या पश्चात रायगडवरील राज्यव्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांनी सुरळीत चालवली. मात्र आपल्याच माणसांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध अनेक कट रचले. त्यांना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु शंभूराजांनी सर्व कट मोडून काढले. शेवटी 1 फेब्रुवारी 1689 साली शंभूराजे व कवी कलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले व तुळापूर येथे नेले. ही बातमी रायगडावर पोहोचताच लगेच 9 फेब्रुवारी 1689ला राजाराम महाराजांची सुटका करून त्यांना गादीवर बसवले. औरंगजेबास ही बातमी समजताच त्याने इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान याला सैन्य देऊन रायगडला पाठवले. 12 फेब्रुवारी 1689ला रायगडवर राजारामाची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689ला इतिकाद खानने रायगडला वेढा घातला. यावेळी गडावर अकस्मात गडबड उडाली, परंतु शंभूराजांच्या पत्नी येसूबाई हुशार व दूरदर्शी होत्या. आपण एकत्र राहणे धोक्याचे आहे, कारण त्या योगे चौफेर देखरेख राखून प्रतिकार करता येणार नाही. त्यामुळे राजाराम व त्याची पत्नी यांनी गडावरून जावे, मी व शाहू इथेच राहू, आम्ही किल्ला शक्य तेवढा लढवू, असा त्यांनी निर्णय घेतला. 5 एप्रिल 1689ला राजाराम रायगडवरून प्रतापगडास गेला. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मोगली सैन्यावर हल्ला केला. जवळपास 7 ते 8 महिने रायगडास वेढा होता. म्हटलं जातं की शेवटी सूर्याजी पिसाळ हा वतनदारीच्या लालसेने फितूर झाला व त्याने 3 नोव्हेंबर 1689ला गडाचे दरवाजे उघडले व मोगलांना आत प्रवेश करून दिला. रायगड मोगलांच्या हाती पडला. रायगड हाती पडल्यावर जुल्फिकार खानने रायगडवरील दप्तरखान्याचा नाश केला. त्यामुळे जुने कागद, तहनामे इत्यादी शिवकालीन पत्रव्यवहार नष्ट झाला व मराठा रियासतीचे राजनैतिक स्वरूप समजण्याचे अव्वल दर्जाची साधने नष्ट झाली. रायगड पडल्यानंतर मोगलांचा अंमल चालू झाला. त्याने गडास इस्लामगड असे नाव दिले. पुढे 1717मध्ये मराठ्यांवरील बादशाही आक्रमणे संपली आणि शंभूराजांचा मुलगा शाहू याची सुटका झाली. जुल्फिकार खानने शाहूस सांगितले की शिवाजीच्या वेळेचे स्वराज्य तुमचे स्वाधीन केले असून तुम्ही त्याचे पूर्ण मालक आहात, तुम्ही जा व खुशाल राज्य करा. त्यावेळी शाहूराजे जरी छत्रपती असले तरी प्रत्यक्ष सत्ता मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीची होती. नंतर 5 जून 1733मध्ये शाहूराजांनी रायगड सिद्धीकडून पूर्णपणे जिंकून घेतला. त्यानंतर शाहूराजांनी रायगडवर सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळचे सरदार बरेच सुस्त होते. इच्छा असली तरी शाहूराजे रायगडावर कधी गेले नाहीत व 1772पर्यंत पेशव्यांनीही रायगडकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे रायगडकडे दुर्लक्ष झाले. शाहूराजांच्या मृत्यूनंतर राज्याचा सर्व कारभार पेशव्यांनी पाहावा असे शाहूराजांनी मृत्यूपूर्वी स्वतःच ठरवले होते. त्यामुळे शाहूराजांच्या मृत्यूनंतर रामराजे यांच्या आज्ञेवरून पोतनीस यांच्याकडून रायगडचा कारभार काढून तो पेशव्यांकडे सोपवला. 1773मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चांदवा व गलेप तयार केला. 1773 ते 1780 यामध्ये पेशव्यांनी गडाचे दुरुस्तीचे काम करून घेतले. इसवी सन 1818च्या आरंभी मराठ्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले जिंकीत दक्षिण कोकण आपल्या ताब्यात घेत घेत इंग्रजी सैन्य रायगडकडे दौड करत होते. रायगडचे महत्त्व बाजीराव ओळखत होता, त्यामुळे त्याने गडावर 1000 शिबंदी ठेवली होती. 24 एप्रिल रोजी इंग्रजांनी महाड व पाचाड त्यांच्या ताब्यात घेतले. सुरुवातीला इंग्रजांनी खूप लढा बुरुजासमोरच्या मोर्चावरून मारा चालू केला व नंतर रायगडच्या दुसऱ्या बाजूस पोटल्याच्या डोंगरावर दुसरा मोर्चा बांधला. 4 मे 1818 रोजी ब्रिटिश अधिकाऱ्याने बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिला निरोप पाठवला की त्यांना रायगड सोडून जायचे असल्यास निर्धास्तपणे जाता येईल, परंतु वाराणसीबाईंनी जाण्याचे नाकारले. त्यामुळे इंग्रजांच्या तीव्र तडाख्याला सुरुवात झाली.
6 मे रोजी इंग्रजांच्या तोफेतील एक 8 इंची गोळा रायगडावर येऊन फुटला व त्यामुळे वाड्याला आग लागली. ही आग भडकत चालली, त्यामुळे वाराणसीबाईंनी शरणागती पत्करण्याचे ठरवले व तहाची बोलणी सुरू झाली. तरी पण 7, 8 आणि 9 या 3 दिवसात तहाचे बोलणे चालू असताना सुद्धा इंग्रजांच्या तोफेचा मारा चालूच होता. शेवटी 10 मे 1818ला इंग्रजांनी रायगड त्यांच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावरील एक घर आणि एक धान्याचे कोठार तेवढेच बचावले होते. छत्रपतींचा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. किल्ल्यावर सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते. शिवकाळामध्ये किल्ला हे सत्तेचे स्थान होते, परंतु इंग्रजी राजवटीत सत्ता ही सपाट प्रदेशामध्ये आली, त्यामुळे किल्ल्यांचे राजकीय महत्त्व नष्ट झाले. रायगडचा उद्ध्वस्त किल्ला जंगल खात्याच्या ताब्यात गेला, त्यामुळे तेथे वस्ती उरली नाही. रायगड तालुका हे नाव असेपर्यंत लोकांस रायगडचे स्मरण होते, परंतु महाड हे तालुक्याचे ठिकाण झाल्यानंतर 2-4 धनगरांचे निवासस्थान या पलीकडे रायगडला महत्त्व राहिले नाही. त्यानंतरच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा फुले व इतर लोकांनी रायगडकडे व महाराजांच्या समाधीकडे लक्ष दिले. त्यातून गडाची, समाधीची, डागडुजीची कामे करण्यात आली आणि गडावर महाराजांचा जन्मोत्सव साजरा होऊ लागला. असा या महाराजांच्या रायगडचा इतिहास. एकेकाळी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड नंतर मात्र दुर्लक्षित झाला. रायगड हा फक्त एक किल्ला नसून स्वराज्याचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांची स्वप्नपूर्ती जिथे झाली, तो रायगड आजही आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो. त्यामुळे आपल्या इतिहासातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढ्यांना हा वारसा सांगितला पाहिजे.